आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल सविस्तर बोलणार आहोत ज्यांच्यामुळे महाराष्ट्राचा आणि खरं तर भारताचा सामाजिक चेहराच बदलला. एक अशी व्यक्ती ज्यांनी शिक्षण आणि समानतेची मशाल पेटवली तेव्हा समाज खूप घनदाट अंधारात होता. आपण बोलतोय महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल. MPSC परीक्षेसाठी हा विषय महत्त्वाचा आहेच, पण आज आपण फक्त तारखा आणि घटनांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या विचारांच्या मुळाशी पोचणार आहोत. आणि ते जास्त महत्वाचं आहे, कारण महात्मा फुले हे केवळ एक समाजसुधारक नव्हते, ते एक क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी समाजाच्या प्रत्येक दुखऱ्या नसेवर अचूक बोट ठेवलं. त्यांचं आयुष्य म्हणजे की नाही एका मोठ्या संघर्षाची आणि बदलाची गाथा आहे. त्यांचे विचार काही अचानक सुचलेले नाहीत, तर ते त्यांच्या वैयक्तिक अनुभवांमधून तयार झाले आहेत. चला तर मग याच संघर्षाच्या सुरुवातीपासून सुरुवात करूया. त्यांचा जन्म 1827 साली पुण्यात झाला. कुटुंब माळी समाजातील आणि फुलांचा व्यवसाय. फुले हे आडनाव सुद्धा याच व्यवसायावरून आलं, बरोबर? हो, अगदी. पण त्यांचं बालपण सोपं नव्हतं. म्हणजे ते अवघे 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. अच्छा. आणि या घटनेचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. आईच्या मायेला पारखे झाल्यामुळे त्यांना लहान वयातच खूप काही अनुभवायला मिळालं. सुरुवातीला त्यांचं शिक्षण सुरू झालं, पण समाजातून दबाव आला. शूद्राच्या मुलाने शिकून काय करायचं हा विचार, नाही का? हो, आणि त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचं शाळेतून नाव काढून टाकलं. त्यांना शेतात काम करावं लागलं. म्हणजे शिक्षणाचा दरवाजा त्यांच्यासाठी एकदा बंद झाला होता. मग तो परत उघडला कसा? कारण आपण ज्या फुलेंना ओळखतो त्यांचं तर पायच शिक्षण आहे ना. इथेच त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. त्यांच्यातली शिकण्याची जी हुशारी आणि तळमळ होती ना, ती काही लोकांच्या लक्षात आली. गफार बेग मुन्शी आणि लेजिट नावाचे एक ख्रिश्चन मिशनरी. हो, मी वाचलंय त्यांच्याबद्दल. या दोघांनी ज्योतिरावांच्या वडिलांना समजावलं की तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याला शिकवा. आणि त्यांच्या आग्रहामुळे ज्योतिरावांना वयाच्या 14व्या वर्षी पुन्हा शाळेत प्रवेश मिळाला, पुण्यातील स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये. आणि याच शाळेत मग त्यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. त्यांना थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाबद्दल कळलं. हे खूप रंजक आहे. ते पुस्तक तर पाश्चात्य देशांमधल्या व्यवस्थेच्या विरोधात होतं. त्यांनी ते भारतीय समाजाशी कसं जोडलं? हाच त्यांच्या प्रतिभेचा पुरावा आहे. त्यांनी पाहिलं की युरोपमध्ये राजाचा दैवी अधिकार आणि भारतात जातीव्यवस्थेची दैवी मान्यता यात एक साम्य आहे. दोन्ही व्यवस्था जन्मावरून अधिकार किंवा गुलामगिरी देत होत्या. फुले यांनी त्या पाश्चात्य विचारांना फक्त स्वीकारलं नाही, तर त्यांनी त्या विचारांना जातीव्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी एका शस्त्रासारखं वापरलं. म्हणजे हे फक्त अनुकरण नव्हतं? नाही, अजिबात नाही. ते त्या विचारांचं भारतीयकरण होतं. आणि याच काळात त्यांच्या मनात ब्राह्मणशाहीबद्दल प्रश्न निर्माण झाले. हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण फुल्यांच्या संदर्भात याचा नेमका अर्थ काय होता? खूप महत्वाचा प्रश्न आहे. फुलेंसाठी ब्राह्मणशाही म्हणजे कोणत्याही जातीविरुद्धचा द्वेष नव्हता, तर ती एका व्यवस्थेविरुद्धची लढाई होती. एक अशी व्यवस्था जी शिक्षण, ज्ञान आणि सत्तेवर मक्तेदारी निर्माण करते आणि शोषणाला ईश्वरी इच्छा म्हणून समर्थन देते. आणि या व्यवस्थेवरचा पहिला आणि सर्वात मोठा हल्ला त्यांनी स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून केला. 1848 सालची गोष्ट, वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी. हो, पुण्यातल्या भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. हे त्या काळात म्हणजे विचार करण्याच्या पलीकडचं होतं. हो ना, कारण तेव्हा स्त्रियांनी शिकणं म्हणजे धर्म बुडवण्यासारखं मानलं जायचं. आणि ह्या कामात त्यांची ताकद बनून उभ्या राहिल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. अगदी ज्योतिरावांनी आधी सावित्रीबाईंना घरी शिकवलं आणि मग त्यांनाच त्या शाळेची पहिली शिक्षिका बनवलं. 1 मिनिट, म्हणजे सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकायचे. हे रोज व्हायचं आणि तरीही त्या रोज जायच्या. हे अविश्वसनीय आहे. तुमची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. याचं उत्तर त्यांच्या ध्येयात आहे. त्यांच्यासाठी हे फक्त काम नव्हतं, एक मिशन होतं. यावर त्यांनी जो उपाय शोधला होता ना, तो त्यांच्या दृढनिश्चयाचं प्रतीक आहे. त्या घरातून निघताना सोबत नेहमी एक दुसरी साडी घ्यायच्या. अच्छा, म्हणजे शाळेत पोहोचल्यावर बदलायची? हो, रस्त्यात लोकांनी खराब केलेली साडी शाळेत पोचल्यावर बदलायची आणि स्वच्छ साडी नेसून मुलींसमोर उभं राहायचं. विचार करा, त्या मुलींवर याचा काय परिणाम होत असेल. त्यांच्यासमोर ज्ञान मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारी एक स्त्री उभी होती.
खरंय, ही फक्त शाळा नव्हती, तर एका मोठ्या सामाजिक बदलाचं पहिलं पाऊल होतं. आणि हा जो समानतेचा विचार होता, तो फक्त स्त्रियांपुरता मर्यादित नव्हता. त्यांनी तोच विचार अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजासाठीही लागू केला. अगदी. कारण त्यांना दिसलं की ज्याप्रमाणे स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवून गुलाम बनवलं जातं, तसंच अस्पृश्य समाजाला ज्ञानापासून आणि मानवी हक्कांपासून दूर ठेवून त्यांचं शोषण केलं जातं. याचंच उदाहरण म्हणजे त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी खुला केला. हो, 1868 साली. पण या घटनेमागचं प्रतीक समजून घेणं महत्वाचं आहे. हे केवळ दया किंवा दान नव्हतं. अस्पृश्यतेचा संपूर्ण डोलारा पवित्रता आणि विटाळ या संकल्पनेवर उभा होता. फुले यांनी स्वतःच्या घरात, स्वतःच्या जागेत या संकल्पनेलाच थेट आव्हान दिलं. त्यांनी स्वतःच्या घरालाच या सामाजिक युद्धाचं मैदान बनवलं होतं. त्यांच्या कृती आणि विचार यात कमालीची एक वाक्यता होती. विधवांच्या प्रश्नावरही त्यांनी असंच काम केलं. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना. तो निर्णय केवळ धाडसी नव्हता, तो अत्यंत करुणेतून आलेला होता. विचार करा, त्या काळात विधवा स्त्रिया, ज्या अनेकदा शोषणाला बळी पडायच्या, त्यांच्यासाठी फुले यांनी स्वतःच्या घरात एक सुरक्षित जागा निर्माण केली. इतकंच नाही तर अशाच एका काशीबाई नावाच्या विधवेच्या मुलाला, यशवंतला, त्यांनी दत्तक घेतलं. आणि त्याला वाढवून डॉक्टर बनवलं. हो, ते फक्त उपदेश करणारे नव्हते, तर स्वतःच्या आयुष्यात ते विचार जगणारे कर्मयोगी होते. मग हे सगळे विखुरलेले प्रयत्न आणि विचार यांना एका संघटित रूपात आणण्याची गरज त्यांना भासली असेल, नाही का? बरोबर. आणि त्यातूनच मग सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. हो, 24 सप्टेंबर 1873. सत्यशोधक म्हणजे सत्याचा शोध घेणारा. पण इथे एक प्रश्न येतो की हा एक नवीन धर्म होता की सामाजिक चळवळ होती? हाच प्रश्न मलाही विचारायचा होता. कारण या समाजाचे स्वतःचे विवाहविधी होते, प्रार्थना होती. मग हे नेमकं काय होतं? ही प्रामुख्याने एक सामाजिक आणि राजकीय चळवळ होती, जिला धार्मिक सुधारणेचं स्वरूप दिलं होतं. त्यांचं मुख्य उद्दिष्ट देवाची पूजा करणं नव्हतं, तर माणसाला जागृत करणं होतं. त्यांनी क्लिष्ट संस्कृत विधींची जागा सोप्या मराठीतील प्रतिज्ञांनी घेतली. त्यांना हेच सांगायचं होतं की देव आणि भक्त यांच्यात मध्यस्थाची गरज नाही. समाज सुधारणेबरोबरच महात्मा फुले एक अत्यंत प्रभावी लेखकही होते. त्यांच्या लेखणीत तलवारीपेक्षा जास्त धार होती. आपण त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकाबद्दल बोलूया. त्याचं शीर्षकच इतकं थेट आहे. गुलामगिरी, जे 1873 साली प्रकाशित झालं, ते एक वैचारिक स्फोट होता. त्यांनी भारतातील शूद्र अतिशूद्रांच्या स्थितीची तुलना थेट अमेरिकेतील आफ्रिकन गुलामांच्या स्थितीशी केली. आणि त्यांनी हे पुस्तक अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या लोकांना अर्पण केलं. खरंच 1873 साली. हो. विचार करा, ते एका स्थानिक भारतीय समस्येला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघर्षाशी जोडत होते. ते सांगत होते की जातीव्यवस्था ही मानसिक गुलामगिरी आहे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड. हे पुस्तक तर आजही तितकंच महत्वाचं वाटतं. हो ना. 1881 साली लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे शेतकऱ्यांच्या शोषणाचा एक तपशीलवार अहवाल आहे. सावकार, सरकारी नोकरशाही आणि भटशाही ही तिहेरी व्यवस्था शेतकऱ्याला कशी नागवते याचं त्यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण समस्या समजून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्यांचा आसूड वाचावाच लागतो. आणि त्यांचं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, ते तर त्यांच्या संपूर्ण विचारांचं सार मानलं जातं. अगदी. ते पुस्तक म्हणजे त्यांच्या आदर्श समाजाचा जाहीरनामा आहे. त्यात त्यांनी एका अशा धर्माची कल्पना मांडली आहे जो जात, पंथ, लिंग किंवा देशाच्या सीमांपलीकडचा असेल. तो फक्त सत्य, विवेक आणि मानवतेवर आधारित असेल. त्यांच्या या अतुलनीय कार्यामुळेच समाजाने त्यांना महात्मा ही पदवी दिली, बरोबर? हो. 1888 साली मुंबईत विठ्ठलराव कृष्णाजी वांडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली. जनतेकडून उत्स्फूर्तपणे मिळालेली ही पदवी होती. हो. त्यांच्या निस्वार्थ सेवेची आणि त्यागाची ती पोचपावती होती. 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचं निधन झालं. पण त्यांचे विचार अमर राहिले. त्यांचा वैचारिक वारसा पुढे छत्रपती शाहू महाराजांनी आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्थपणे पुढे नेला. डॉक्टर आंबेडकरांनी तर बुद्ध आणि कबीर यांच्यासोबत महात्मा फुले यांना आपले गुरु मानले. या एका वाक्यातच फुलेंच्या कार्याची उंची आणि महत्त्व लक्षात येतं. निश्चितच. कारण डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ज्या सामाजिक न्यायाची पायाभरणी केली, त्या विचारांची पेरणी अनेक दशकाआधी महात्मा फुले यांनी केली होती. फुले यांनी जमीन तयार केली,
आंबेडकरांनी त्यावर संविधानाची भव्य इमारत उभी केली. अप्रतिम. आजच्या चर्चेतून महात्मा फुले यांच्या कार्याचे अनेक पैलू उलगडले. सगळा जाता जाता आपण या चर्चेतील काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा अधोरेखित करूया, जेणेकरून ते कायम लक्षात राहतील. नक्कीच. तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं वर्ष म्हणजे 1848. याच वर्षी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. मग येतं 1873, जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. ही केवळ एक संस्था नव्हती, तर बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाची चळवळ होती. त्यांच्या लेखनाबद्दल बोलायचं झाल्यास 2 ग्रंथ कधीच विसरता येणार नाहीत. एक म्हणजे गुलामगिरी आणि दुसरं शेतकऱ्यांचा आसूड. आणि हो, महात्मा ही पदवी त्यांना 1898 साली मिळाली. आणि ती विठ्ठलराव कृष्णाजी वांडेकर यांनी दिली, हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि बहुजन समाजाचा विकास हे त्यांच्या कार्याचे मुख्य आधारस्तंभ होते. तर आज आपण महात्मा फुले यांच्या क्रांतिकारक जीवनाचा आणि विचारांचा सखोल आढावा घेतला. ते खऱ्या अर्थाने आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक होते. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. महात्मा फुले यांनी ज्या काळात ज्या मूल्यांसाठी लढा दिला, मग ती अंधश्रद्धा असो, जातीय विषमता असो किंवा स्त्री-पुरुष असमानता असो, त्या समस्या आज आपल्या समाजात पूर्णपणे संपल्या आहेत का? की त्यांनी पेटवलेली मशाल पुढे नेण्याची जबाबदारी आजही आपल्या सर्वांची आहे, यावर विचार करायला हवा.